जनतेचा अधिकारांमध्ये जाणीव हक्काची या मिशनमध्ये आपले स्वागत आहे. श्रीराम मंदिर दानपेटी अपहरण प्रकरणी इचलकरंजीत महाविकास आघाडीचे तीव्र आंदोलन, महाआरती करून निषेध, दोषीवर कठोर कारवाईची मागणी. अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिराच्या दानपेटीतील कथित निधी अपहरण प्रकरणी संबंधित दोषीवर तातडीने गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी इचलकरंजी शहर महाविकास आघाडी व समविचारी संघटनेच्या वतीने शनिवार दिनांक 18 रोजी महात्मा गांधी पुतळा येथे तीव्र निदर्शने करण्यात आली. आंदोलनापूर्वी श्री हनुमान मंदिर येथे महाआरती करून निषेध नोंदवण्यात आला. यावेळी आंदोलकांनी धार्मिक श्रद्धेचे केंद्र असलेले श्रीराम मंदिराच्या दाननिधीतील कथित अपहार हा भाविकांच्या विश्वासाला तडा देणारा गंभीर प्रकार असल्याचे सांगत या प्रकरणातील दोषीवर निष्पक्ष चौकशी करून कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. धार्मिक संस्थेच्या निधीचा गैरवापर करणाऱ्यांना कोणतीही राजकीय अथवा प्रशासकीय सवलत देता कामा नये अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली. या आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शशांक बावस्कर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य व नगरसेवक मदन कारंडे, विरोधी पक्षनेते नगरसेवक उदयसिंह पाटील, नगरसेवक संजय कांबळे, अमरजित जाधव तसेच शिवसेना उपजिल्हाप्रमुख मलकारी लवटे यांनी केले. या आंदोलनात राजू लोखंडे, सदा मलाबदे, प्रमोद कुडे, अभिजित रवंदे, अल्ताफ मुजावर, रतन वाजे, वसंत कोरवी, सॅम आठवले, प्रवीण फगरे, सुनील मुधाळकर यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समविचारी संघटनेचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनाच्या शेवटी संबंधित दोषीवर तातडीने गुन्हे दाखल करून कठोर शिक्षा देण्यात यावी, अन्यथा जन आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला. न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रेसह. देशातल्या सर्वच हिंदू नाही, सर्वच भारतीयांनी या देशाचं श्रद्धास्थान असणाऱ्या श्रीराम मंदिरासाठी अनेक लोकांनी देणग्या दिल्या. देणग्याच्या स्वरूपात श्रीराम मंदिर त्या ठिकाणी उभं राहिलं. जे देणगी स्वरूपात जमा झालेली रक्कम पाहिली असता या देशामध्ये असे 10 राम मंदिर उभारले असते जेवढी देणगी त्या ठिकाणी जमा झाली. परंतु या मंदिराच्या कामकाजामध्ये असणारे ज्यांनी संघानं नेमलेले ते विश्वस्त होते, त्यांनी केलेला जो भ्रष्टाचार या ठिकाणी पाहिला गेला तर देशातील जे हिंदुत्वाचा नारा घेऊन फिरणारे भारतीय जनता पक्ष जे आहे त्यांना विचार करावा लागेल अशा पद्धतीची परिस्थिती देशांच्या नागरिकांसमोर त्या ठिकाणी राहिलेल्या आहे. इतका मोठा भ्रष्टाचार असून सुद्धा केंद्रात असेल UP सरकारमधून सुद्धा ज्या पद्धतीनं कारवाई झाली पाहिजे ती कारवाई त्या ठिकाणी त्यांच्यावर त्या ठिकाणी झालेली नाही. ह्याचा अर्थ असा एक वेगळ्या पद्धतीनं निघू शकतो. मग या सगळ्या चोरीमागे अनेक लोक आहेत का, आणि तो प्रश्न आम्हा सर्व भारतीयांना त्या ठिकाणी पडलेला आहे. खरं वास्तविक धर्माच्या श्रद्धेच्या ठिकाणी अशा पद्धतीचं करणं हे देशाला आणि आम्हाला सर्वांना लाजिरवाणं त्या ठिकाणी काम या ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याचा जाहीर निषेध आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी करतोय. विकास आघाडीच्या वतीनं राम मंदिराच्या दानपेटीमध्ये जी चोरी झाली, जो दरोडा त्यावर टाकला गेला, त्याच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी आंदोलन करतोय. आणि याच्यामध्ये जे मूळ आरोपी आहेत त्या मूळ आरोपींना सरकारनं आत्ता सोडलेलं आहे आणि त्यांना कोणत्याही परिस्थितीत अटक करावी अशी आमची मागणी आहे. त्यातले प्रमुख ट्रस्टी जे आहेत ते चंपतराय आहेत, अनिल मिश्रा आहेत, हे मूळ सगळे संघाचे लोक आहेत. ही ट्रस्ट निर्माण केली नरेंद्र मोदींनी, पायाभरणी नरेंद्र मोदींनी केली, उद्घाटन राम मंदिराचं नरेंद्र मोदींनी केलं. पण नरेंद्र मोदी गेल्या 1.5 महिन्यामध्ये या चोरीवर एक शब्दही बोलायला तयार नाहीत. आणि त्यामुळं संघाच्या कार्यकर्त्यांना पाठीशी घालण्याचं काम केंद्र सरकार या ठिकाणी करतंय. त्याचा आम्ही या ठिकाणी जाहीरपणानं निषेध करतो आहोत. आणि उद्याच्या काळात चंपतरायला आणि अनिल मिश्राला अटक झाल्याशिवाय
या प्रश्नाची सोडवणूक होणार नाही. खऱ्या अर्थानं चोरी कोण केली तर ती चंपतरायने केली. राम मंदिराची जमीन सुद्धा आपण जर बघितला व्यवहार तपासून तर 2 कोटी रुपयाला घेतलेली जमीन 10 मिनिटाच्या अंतरानं 18 कोटी 50 लाख रुपयाला विक्री केली गेली राम मंदिराला, आणि ती राम मंदिराने खरेदी केली. या सगळ्या याच्यामध्ये हजारो कोटी रुपयांची लूट, हजारो कोटी रुपयांचा दरोडा, हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार हा झालाय. आणि केवळ ही दानपेटीची चोरी नाही तर देशातल्या 140 कोटी जनतेच्या विश्वासाचा विश्वासघात आहे, अपमान आहे. आणि त्यामुळं चंपतरायला आणि अनिल मिश्राला न सोडता आता तात्पुरत्या स्वरूपात काही कर्मचाऱ्यांना अटक करायचं नाटक त्यांनी केलंय, पण चंपतरायला अटक झाल्याशिवाय, त्याची चौकशी झाल्याशिवाय ह्यातला मुख्य सूत्रधार कोण आहे ती सापडणार नाही. याच पैशातनं खासदार आणि आमदारांची फोडाफोडी झाली का हाही प्रश्न महाविकास आघाडीच्या समोर आहे असं आमचं मत आहे. आणि त्यामुळं आम्ही या सगळ्या घटनेत नरेंद्र मोदी, अमित शहा, चंपतराय, अनिल मिश्रा, गोविंदगिरी महाराज या साऱ्यांचा निषेध करतो. आणि या ठिकाणी महाविकास आघाडी उद्याच्या काळात अशा पद्धतीनं देवस्थानाची देणगी, सोनं, चांदी हे सगळं लुटायचं काम करत असेल तर उद्याच्या काळात सुद्धा रस्त्यावर उतरल्याशिवाय आम्ही राहणार नाही असा इशारा आम्ही या केंद्र सरकारला या ठिकाणी देतो. जनतेचा अधिकारनामा, जाणीव हक्काची. या न्यूज चॅनलमध्ये जनतेच्या हक्काचा आवाज. सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत. जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा.